नमस्कार. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या ताईंचं, मैत्रिणींचं आणि दादांचं पण खूप 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 असं सारं स्वागत आहे. आणि माझा कालचा व्हिडिओ जे आहे ना, त्या व्हिडिओला एवढा खूप असं भरपूर प्रतिसाद दिला आणि खूप प्रेम दिल्याबद्दल ना मी सर्वांचे खूप खूप आभार मानते. आणि माझ्या श्री स्वामी समर्थ आईच्या समोर नतमस्तक होते आणि आशीर्वाद सर्वांना असावा माझ्या श्री स्वामी समर्थ आईचा, की तुम्ही मला एवढा खरंच प्रतिसाद देता. आणि आपला व्हिडिओ ना तर खरंच मी खूप मनापासून असं व्हिडिओ काढते बरं का. आणि त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद देतात, त्याबद्दल खरंच खूप खूप सर्वांचं धन्यवाद. आणि मला एक काल कमेंट आलेली बरं का. काय कमेंट आलेली तर तुम्ही ना मिस्टरांना पण व्हिडिओमध्ये घेत जावा. आता तुम्हाला एक सांगू का, मिस्टरांना व्हिडिओमध्ये यायलाच आवडत नाही, काय करणार मग. तर कधीतरी मी त्यांना न माहिती होता असा व्हिडिओ घेते आणि तसा व्हिडिओ घेऊन नक्कीच टाकीन. आणि ह्याच्या पाठीमागं पण असं न माहिती होता व्हिडिओ घेतलेला आहे बरं का. ज्यांना कोणाला बघायचं असेल ना त्यांनी जाऊन बघा. आणि राहिली गोष्ट तर मी एकटीच म्हणजे मला जास्त वेळ आहे असं व्हिडिओचं, म्हणून मी व्हिडिओ काढते. आणि दुसरी गोष्ट ना, माझं एक म्हणणं काय की तेवढंच म्हणजे आपल्या गायींना आपण मग शेतकऱ्याला बघा तुम्ही असं कुठंच असं भेटत नाही की यश भेटत नाही. शेतकऱ्याला खूप संघर्ष करावा लागतो. शेतकऱ्याला किती जरी शेतीत काम केलं तरी कधीच असं त्याचा मोबदला मिळत नाही. मग बघा शहरातली लोक कसं यूट्यूबवर काम करते ती आणि त्यांना पेमेंट भेटतं. मग ह्यासाठी मी म्हणलं आपण शेतकऱ्याला का नाही, असं माझा पण विचार आला, शेतकऱ्यांनी का मागं राहायचं. मग म्हणून तुमची एक शेतकरी ताई, मी एक दूध उत्पादक शेतकरी व्हिडिओ काढायला लागली. आणि मला परमिशन तर 100% नाहीच बरं का मिळाली. मी असं जास्त मागं लागून मला काढू द्या की व्हिडिओ. तर आमच्यात म्हणजे कसं बोलतात माहिती आहे का, व्हिडिओ काढून आपण जर सोशल मीडियावर टाकलं तर आपल्याला नावं ठेवते ती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ओळखीच्या लोकांनी बघितलं तर ती आपल्याला हसतेली असं. म्हणजे भरपूर आता तुम्ही जी व्हिडिओ बघताय ना त्यांना तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ही प्रकार काय असतो ती. तर असं त्यांचं म्हणणं येतं, म्हणून व्हिडिओ काढायला बरेच दिवस नको म्हणायची. आणि मग आता मुलाची तर परवानगी नाहीच बरं का, फक्त मिस्टरांचीच आहे. मुलाला तर अजिबात आवडत नाही, त्यामुळे मी त्याला कधीही व्हिडिओमध्ये घेत नाही. आणि ती तुम्हाला कधी दिसतो तरी का बघा, कारण का ती ज्यावेळेस घरी नसेल ना त्यावेळेसच मी शूट घेत असते. ती घरी असेल ना तर अजिबात शूट घेत नाही. आणि आता माहिती होईल, पण कधी माहिती होईल आणि कसं त्याचं रिॲक्शन असेल काय माहिती नाही मला. माझ्या मुलीला फक्त माहिती आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की तुम्हाला की नाही आवडत माझ्या घरात व्हिडिओ काढायला, म्हणून मलाच फक्त जास्त वेळ आहे व्हिडिओचं. आणि मी तुम्हाला आणखीन काय सांगितलं आहे की मी कुणालाही सांगितलं नाही की माझं यूट्यूबला चॅनल आहे, तुम्ही मला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ जाऊन बघा. मला नाही काय वाटत कुणाला सांगायचा विशेष, कारण का माझी बघणारी यूट्यूब फॅमिली मला भरपूर सपोर्ट करतील, काय कोणाला सांगायचं आहे. आणि एक कसं असतं माहिती आहे का, आपल्या नातेवाईकात जर आपण कोणाला सांगायला गेलं ना तर ती आपल्याला असं हसते, ती आपली समोर काय बोलणार नाही ती, पण पाठीमागं चर्चा करते ती. तर मग माझ्या माहेरीसुद्धा कोण माझं व्हिडिओ बघत नाही, कारण का मी कुणालाच लिंक पाठवली नाही किंवा कुणाला मी सांगितलेलं पण नाही. आणि राहिला विषय आता माझ्या यूट्यूब चॅनल म्हणजे चॅनलचं नाव माझ्या की आबांची लाडकी ताई का दिलं आहे. तर मी एक खरं सांगू का, माझे चॅनलचं नाव ना माझ्या आबांचं म्हणजेच माझ्या वडिलांचं आहे. तुम्हाला मी मागं पण व्हिडिओमध्ये सांगते का नाही सारखी, की माझं वडील ना मी 9 महिन्याची असताना आम्हाला सोडून देवाघरी गेलं. मग माझे वडिलांची आठवण म्हणून ना काहीच नाही. मग काहीच आठवण येत नाही मला की माझं वडील कसं, आता एवढी 9 महिन्याची असणाऱ्या बाळाला काय आठवण येणार आहे सांगा तुम्ही. मग मी विचार केला आपण चॅनल काढायचं आणि चॅनलला नाव काय द्यायचं, तर आबांची लाडकी ताई, कारण का त्यांनीच माझं काही नाव वगैरे नाही बरं का ठेवलं, माझ्या आबांनीच माझं नाव ठेवलं आहे ताई, कारण का त्यांना बहीण पण नव्हती. मग ती म्हणले मला बहीण नाही म्हणल्या मला मुलगी झाली तर माझं नाव, माझ्या मुलीचं नाव ताई.
तर म्हणून मी माझ्या तोंडात दररोज यावं. मग मी व्हिडिओ काढताना बघा माझी पहिली सुरुवात काय असती, नमस्कार आबांची लाडकी ताई. तर मला खरंच खूप आनंद होतो बरं का. आणि माझ्या वडिलांचं नाव माझ्या तोंडात दररोज येतं. आणि ज्यावेळेस आपलं लग्न होतं आणि लग्न होऊन आपण सासरी येतो ना, सासरी येतो आणि त्यावेळेस आपल्याला किंमत कळते की आपलं वडील म्हणजे काय असतं आणि आपला बाप म्हणजे काय असतो. तर आणि लहान असताना नाही हो एवढं कळत, मला तर नव्हतं कळत की असं म्हणजे आम्हाला मामा होते ना, मामांनी सांभाळे, मामांनी कधी वडीलच आठवू दिलं नाही ते, त्यामुळं काहीच वाटलं नाही. पण ज्यावेळेस माझं लग्न झालं आणि सासरचा उंबरठा ओलांडला ना, तेव्हापासून कळायला लागला आपला बाप म्हणजे काय असतो आणि बापाची उणीव कशी जाणवते क्षणाक्षणाला. तर बघा, म्हणून मी माझ्या चॅनलचं नाव आबांची लाडकी ताई. आणि माझ्या पप्पांचं नाव आता ती देवाघरी गेलं म्हणजे त्यांचं नाव असं पाठीमागच पडत गेलं ना. असते तर बघा तुम्ही किती नाव मोठं झालं असतं. आणि माझी आई सांगते, माझी आजी सांगते की खूप छान होतं आणि ते जर आज असतं ना तर तुमचं अजिबात असं हाल झालं नसतं, असं माझी आई आणि आजी सांगते मला. तर मला तसं जरी सांगितलं ना तर असं भरून येतं, खूप रडायला येतं. तर मग मी एकच विचार केला, आपण व्हिडिओ काढायचं, व्हिडिओला आपल्या चॅनलला आबांची लाडकी ताई नाव द्यायचं. आणि दररोज माझ्या तोंडात तर आबांचं नाव येतं. पण ज्यावेळेस माझं नाव मोठं होईल ना आणि मला आबांची लाडक्या ताईच्या नावानं ओळखतेली ना, त्यावेळेस तर माझ्यासाठी ती खरंच खूपच मोठी गोष्ट असेल बरं का. आणि माझी एकच इच्छा आहे बघा की मी व्हिडिओ काढायचा अजिबात सोडणार नाही, काही जरी झालं तरी सोडणार नाही. कारण का तर मला यूट्यूब फॅमिली माझी सपोर्ट करायला आहे की. आणि मी नाही असं म्हणजे आता तुम्ही म्हणसाल का असं म्हणते, तर तुम्हाला सांगू का, माझे वडील देवाघरी गेले ना तर नातेवाईकांनी ना कुणीच आम्हाला सपोर्ट नाही केला. फक्त तुम्हाला सांगितले मी व्हिडिओमध्ये की माझे फक्त मामा आणि माझ्या 2 मावश्या ह्या 3 व्यक्ती जर सोडल्या ना तर आमच्या नातेवाईकांनी आम्हाला कुणीच सपोर्ट केला नाही, कुणी आम्हाला आधार दिला नाही, जवळ या म्हणली नाही ती. आणि आणखीन पण नाही ती आता सध्यासुद्धा अजिबात नाही कोण विचार करत. फक्त मामा आणि मावश्या 2 विचार करते, त्या येणं जाणं आमचं त्यांचं तेवढं असतं, बाकीच्यांचं नाही. मग बघा, आपलं जर वडील नावाचं छत्र जर आपल्या डोक्यावरचं गेलं ना तर आपलं खरंच कोणच नसतं बरं का. त्यामुळं मला कुणाचंच असं काय वाटत नाही की ही असावं, ती असावं, ही यांनी यावं, त्यांनी यावं. माझी अपेक्षाच कुणाकडून नाही, मी फक्त अपेक्षा माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून करते. आणि बघा, रक्ताच्या नात्यापेक्षा ना मानलेली नाती खरंच खूप श्रेष्ठ असते ती बरं का. आणि त्या नात्यात एवढी आपुलकी निर्माण होती ना की ती आपल्या रक्ताच्या नात्यात नाही बरं का होत. कारण का मी ही सगळ्या गोष्टी अनुभवल्या त्या आणि मी ही सगळ्या गोष्टीतनं ना बाहेर आली आता. त्यामुळं मला ना खरंच माझ्या नातेवाईकांबद्दल तर काहीच वाटत नाही. कारण का सपोर्टच दिला नाही. उलट आपली जर परिस्थिती थोडी नाजूक असली ना तर त्यांनी आपली जास्त करून दाखवलं, असं नातेवाईकांनी केलं आपल्या. आणि म्हणजे आता सांगायला गेलं तर भरपूर आहे बरं का, पण एवढं पण जास्त नाही सांगायचं. म्हणून थोडक्यातच मी माझ्या फक्त आबांबद्दलच तेवढं बोलते, बाकीचं इतर कोणाबद्दल आपल्याला नाही बोलायला अधिकार आणि बोलायचं पण नाही. पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की आपलं जर डोक्यावर आपलं वडिलांचं छत्र असतं तर आपल्याला आज असं कुणीच केलं नसतं असं वाटतं. आणि असं आता माझ्या जाऊबाई मला आहेत बरं का, तर त्यांचे जर वडील बघितलं ना तर मला मग असं भरून येतं आणि वाटतं की माझे पण वडील जर असते ना तर मग माझ्याकडं आले असते, मला नेलं असतं, आणलं मला. मी माहेरी गेली ना आणि फक्त माझ्या गावातनं आम्हाला चालत जायला ना जवळजवळ 2-2.5 किलोमीटर अंतर आहे. आणि गावात स्टँडवर उतरलं ना तिथनंच माझं मन भरायला चालू होतं आणि मला अक्षरशः ना असं रडायला येतं. तिथंच वाटतं की आज जरा माझं आबा असतं तर मला इथंच घ्यायला आलं असतं, मला असं चालत पण जाऊन दिलं नसतं आणि कुणाला म्हणायची पण गरज नव्हती की मला सोडता का. आणि माझा भाऊ नाही इथं नसायचा, मुंबईला असायचा. मग आईच माझी फक्त गावी असायची. मग मी कधी तरच जाते, अशी जास्त पण नाही जात बरं का, कधी तरच जाते. आणि आईकडं मग कधी आठवण आली आईच माझ्याकडे ती, मी जास्त तिच्याकडं नाही जात. आणि आता आहे भाव, आत्ता नाही वाटत एवढं, कारण का ती पटदिशी घ्यायला येतो. आणि आता सहसा एस टीनं मी जातच नाही, आता गाडीवरच जाते. त्यामुळं
आता एवढं नाही काय वाटत. आणि मला एकच म्हणायचं आहे की माझ्या आबांचं नाव मला मोठं करायचं आहे आणि आयुष्यभर माझ्या जीवात प्राण आहे ना तोपर्यंत माझ्या तोंडात माझ्या आबांचं नाव राहिलं पाहिजे, म्हणून मी माझ्या चॅनलचं नाव आबांची लाडकी ताई ठेवलं आहे. आणि मला ज्या दिवशी माझ्या चॅनलला यश येईल ना आणि ज्या दिवशी आपलं बटन मिळेल ना आणि त्या बटनावर आबांच्या लाडक्या ताईचं जर नाव असेल ना आबांचं, तो दिवस माझ्यासाठी खरंच खूपच मोठा दिवस असेल बरं का. आणि मला ना असं माझ्या आबांचं नाव काढलं ना मला असं अक्षरशः रडायला येतं आणि खूप भरून येतं बरं का. म्हणून मी होता होईल एवढं हे करते, प्रयत्न करते की नाही रडायचं नाही रडायचं. किती जरी असं म्हणलं ना नाही रडायचं तरी पण रडायला येतं म्हणजे येतंच. आता मला सांगा, कुठली माझी ताई जर व्हिडिओ बघत असेल तर ज्या ताईला वडील नाही तर त्या ताईने मला खरंच कमेंट करा नक्कीच की तुम्हाला आठवण होती का, तुम्हाला तुमच्या वडील नाहीत तर तुम्हाला किती जाणवत असेल. तसंच मला पण जाणवतं आहे आणि खरंच खूपच भरून यायला लागलं बरं का. मला तर असं अक्षरशः बोलू पण वाटतं नाही, एवढं असं वाईट वाटतंय. तर चला, सर्वांना श्री स्वामी समर्थ.